हा दशरथ बोल. हा अरे दशरथ मी स्वतःहूनच लेफ्ट झालोय हास्य जत्रेच्या ग्रुपमधून. चांगली माणसं नाही आहेत रे तिकडे. एवढा मी बेस्ट परफॉर्मन्स दिला. स्क्रॅच अँड विनवर किचन लागल्यावर जल्लोष केला रे त्या दिवशी इकडे. चांगली माणसं नाही आहेत रे ती. स्वतःचा परफॉर्मन्स तिकडे माती खात आहे त्याच्याबद्दल लाज नाही वाटत. दुसऱ्याला किचन मिळाल्याचा आनंद ते हे सेलिब्रेट करतायत ना. मला नाही या ग्रुपमध्ये राहायचंच नाही मला. हो ना मी सोडला ग्रुप. हो हो येस येस येस. अरे नाही आता मी हे करतोय ना बॉलिवूडची फिल्म करतोय. हां वरुण पवन आहे ना. हां हो हो त्याचा रोल करतो. त्याचं काम मी करतोय. कसं काय म्हणजे दशरथ एक हे बघ तू आता तरी नीट बोल. तिकडे दादागिरी करतो ठीक आहे. आता नीट बोल माझ्याशी. कसं काय करतो म्हणजे त्यांनी सोडली असेल अर्धवट फिल्म. आता मी करतोय. उरलेली फिल्म मी करू शकतो यार. हां हो ठीक आहे. कुरिअरने चेक पाठवून द्या. चेक प्लीज प्लीज. हां हां चल ठेवतो. बाकी काय चाललंय तिकडे. गोस्वामी टेक्निकल घेत आहेत. घ्या घ्या म्हणा. ठीक आहे ठीक आहे चल चल ठेवतो. करा टेक्निकल रिहर्सल करा. चला बाय. गुड मॉर्निंग बने. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हेलो गुड मॉर्निंग एवरीबॉडी. गुड मॉर्निंग. अरे वो वरुण का काम करने वाला लड़का है क्या नहीं. अरे नहीं ना मैडम अभी तक नहीं आया वो लड़का. एक्सक्यूज मी मैं वो लड़का है. मैं वरुण मैं आप हाँ मैं माय सेल्फ समीर चौगुले. अच्छा अच्छा हाँ ठीक है ओके चलो मॅडम आपण युअर से हे इंट्रोडक्शन पहचान नहीं. नाही मॅडम इथे काय नागिणी झाली का तू. टॅटू आहे काय तो. टॅटू आहे. टैटू है नहीं मेरे को लगा मेरे पर औषध था इसलिए. टॅटू नीट बघा. सॉरी सॉरी सॉरी. हाय. आप माय सेल्फ संजना लीला भुसनळे डायरेक्टर. आप डायरेक्टर है. डायरेक्टर यानी वो जो फिल्म का डायरेक्टर हाँ है. हाँ हाँ संजना लाला भोसनळे. यस. मेरे को तो भंसाली करके एसएमएस आया था. अभी एकदम ऐसा ये होता है ना. क्या यार बने तेरे को चस्का लगा है क्या. क्यों अंग्रेजी में टाइप करता है यार. देख ना गलतफहमी हो गई उसकी. पागल. देख बच्चा देख Yes, बच्चा yes, बच्चा yes, देख yes. देख तू ना वरुण का काम करने आया. Yes, yes, ma'am. किसका वरुण का. बहुत वरुण. जिम्मेदारी है बड़ी जिम्मेदारी है. Yes, yes, ma'am. देख अच्छा काम किया ना लाइफ बन जाएगी तेरी. Yes, yes. चलो शुरू करते हैं. रेडी Ready, रेडी हाँ. सगळे रेडी आहेत. सगळे हाँ, रेडी स्पॉट आता. चला चला रेडी रेडी. एक मिनिट तुम्ही मराठी चांगलं बोलता ऍक्च्युली. मराठी मग भुसनळे आडनाव काय पंजाबात असतं. माय गॉड माय गॉड. येस ए कॉन्ट्रॅक्ट साइन करून घे पहिले. कॉन्ट्रॅक्ट साइन करून घे पटकन. चल सर ये लो. कॉन्ट्रैक्ट. कॉन्ट्रैक्ट है. हाँ अरे 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 पढ़ तो लो भाई. नहीं पढ़ने का नहीं. हमारे में पढ़ता नहीं है. नहीं वो हमारा मराठी का है ना. मराठी के जबान पे चलता है वो. हम ऐसा 32 मन का कॉन्ट्रैक्ट है. हम वो नहीं पढ़ते हम. नहीं फिर भी पढ़ लेना. नहीं अभी समझो मेरे अभी पढ़ा मेरे को ऐसा कुछ खटक्या तो वो खटाखट कौन करेगा ना मेरे लिए. ऐसा नहीं रहता है वो. तो मेरे को है ना इसलिए मैं ऐसे सीधा सही करके ठीक है रख देता है. ठीक है चलो. हाँ, ये ले लो. गुड 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 गुड. चलो शॉर्ट हम लोग समजा देते. बघा कॅमेरा पुढे तुझा असा हात येईल. असा हात येईल. हाँ. हा? आणि मग फक्त असं बोट करायचं. हाँ ठीक है करेंगे. ठीक है एकदम मेकअप करून Ready? घेतो. हो हो मेकअप दादा मेकअप कर. चलो जल्दी 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 लगा. हाँ हाँ फ्रेम. प्रेम. ठीक. नो शेड इधर कर रहा है तू. अरे सुनो हे झालं माझं आता इकडे. आता चेहऱ्याला पण करा ना मेकअप. दादा दादा एक मिनिट सर एक मिनिट कसं आहे चेहरा तुझा लागणारच नाहीये. म्हणजे तुझा चेहरा लागणारच नाहीये. कसे वरुणचे आधीचे सगळे सीन झालेले आहेत. तुझा फक्त हाताचा पायाचा क्लोज लागणार आहे. त्यासाठी तुला बोलवलंय. नाही एक मिनिट मला SMS आला होता त्यात वरुणचं काम करायचं आहे असं. तेच त्यासाठीच काम करायचं ना. कसं आहे आम्ही खूप जणांचे प्रोफाईल वगैरे मागवले. तुझी हाताची ठेवण आणि वरुणच्या हातांची ठेवण एकदम सेम मॅच रे. क्या बात आहे. युअर सो लकी 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 छान. बघ ना सेम सगळी ठेवण हाताची ओठांची पायाची बूटचा साईज पण सेम आहे. परफेक्ट सेम आहे वरुण. हा म्हणून मग वरुणचा डुप्लिकेट म्हणून तुला कास्ट केलंय. नाही वरुणचा डुप्लिकेट वरुणचा रोल मला मिळणार ना. वरुणचा रोल मी करणार ना. आता वरुणचा रोल तुला दिल्यावर काउंटर वरून लोक गेले तर मी काय करू.
नाही, नाही असं नाही आहे काय मी घरी बायकोला सांगून आले मी बॉलिवूडची फिल्म करतोय म्हणून. हा मग मग ते करतो तसं तू. नाही तसं नाही प्रीमियरला कसं आहे मग बायकोला मग असं सांगणार का मी ते ती करंगळी माझी आहे असं मी तिला सांगणार का हा हा पंजा माझा आहे तो खांदा माझा आहे असं सांगणार का. लोक सुद्धा सही घ्यायला येणार ते हे तुम्ही त्या पिक्चरमध्ये असं बोट हलवलं होतं प्लीज सही द्या असं म्हणणार का मला. असं नाही म्हणणार ना म्हणून मला ये मेरे को नहीं जमेगा. खरं हाथ जोड़ के मैं तुमको बोलता है हमको और भी रिस्पेक्ट है उधर समझ गया ना. दशरथ छोड़ा तो बाकी सब रिस्पेक्ट देते हैं हम. सही बात. ऐसा हमको ये नहीं है तो तुम्ही कुणाला तरी दुसऱ्याला बोलवा मी प्लीज जातो तुमच्या हमको ऐसा नहीं. एक मिनट ऐसा सेट छोड़ के तू नहीं जा सकता. नहीं मैं जा सकता है क्योंकि ना 25 साल में काम किया है. नहीं भाई मेरे एक मिनट तू ऐसा जा नहीं सकता. नहीं एक मिनट एक मिनट कॉन्ट्रैक्ट साइन किया है तूने. नहीं तो कॉन्ट्रैक्ट साइन तो क्या है. तो मतलब कॉन्ट्रैक्ट पे साइन किया है तूने तो मतलब क्या है. लीगल रहता है वो भाई सुन. नहीं मैं ऐसा साइन किया है इतना इतना ही नहीं करेगा मैं 25 साल से काम कर रहा हूँ थिएटर का. कॉन्ट्रैक्ट साइन किया है तो काम करना पड़ेगा बॉस. छोड़ के नहीं जा सकता तू. मैं जाएगा छोड़ के. वो कागज कॉन्ट्रैक्ट पे लिखा है पढ़ना ठीक से लिखा. क्या क्या लिखा है अगर सेट छोड़ के गया तो 50 करोड़ प्रोड्यूसर को देना पड़ेगा. 50 करोड़ किधर से आएगा मेरे को. देना पड़ेगा. टीडीएस कितना कट होता है पता क्या तुमको हमारा 50 करोड़ कितने से देगा मेरे को 5,000 पर डे पे तुमको बुलाता है और इधर 50 कट करता है 50 कोटी. देख भाई जिसकी जितनी औकात है ना उधर बोलेगा. ऐसा कहते हो सुधा मुंह पे ऐसा बोलता है तुम. काम करेगा कि नहीं करेगा. मैं नहीं करेगा नहीं करेगा. मैं निकल जाएगा. प्रोड्यूसर के लॉयर को फोन कर बात खत्म. चल लॉयर को फोन कर. हेलो फोन बंद कर मैं करता है काम. मैं करता है काम. 50 करोड़ बोलता डर गया देखा. नहीं है ये 50 करोड़ है उसके लिए नहीं मैं बोलता है डर गया है. 50 करोड़ ऐसा बहुत देखा है थिएटर वाला है मैं. एक बार दे दिया मैं बोल दिया करेगा थिएटर का कमिटमेंट वाला है. तुम कैसा हमसे ऐसा ये करता है. तुम न वाच के फिर डोळे थक के हम उधर सही करता है तुम पीठ में खंजीर खूब से. हो गया तेरा. हाँ? पानी पिएगा. ए पानी दे. वाह दादा वाह. उधर बहुत ये है मैं चल चल पाणी पी. हे बघ कॅमेरा लागेल फ्रेमिंग करायचा हात ठीक आहे असं बोट वर करायचं. बोट वर करून घ्यायचं असं असं हात हलवायचा. कळलं. शॉट कळलाय पक्का. चल रेडी टेक रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. क्या किया ये क्या किया. ये हाथ हिला मैं हाथ हलवला अरे ना. हात में जान रख ना. हातात जीव ठेव ना यार. तो जीव आहे ना हे काय. नाही नाही हे असं मरगळल्यासारखं वाट रे. वरूनचा हात आहे असं 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 प्रॉपर कर ना. असं कर ना हातात जान ठेव ना. हा हिरोचा हात आहे ना. हा कसं करतो तो जिम वगैरे करतो की नाही. मराठी ऍक्टर आहे ना जिम करतो की नाही. देखो हम पूर्ण बॉडी के लिए जिम करते हैं छोटा छोटा अवयव के लिए जिम नहीं करते हम. आज काय करंगीचा व्यायाम आज काय केसांचा व्यायाम झाला असं आमचे जिम नसतात. पूर्ण बॉडी तर पूर्ण बॉडी अशी असते. मराठी ऍक्टर आहे ना तू. हा हाँ. हा रोल करताय ना करताय. मग जीव टाक ना रोल मध्ये हातात जीव टाक ना. कर ना वरूनचा हात आहे वरूनचा हात आहे हिरोचा हात आहे अच्छे से तुम्ही हात करिए. हे नाही करायचं मला. हा ये क्या कर रहा है ये क्या कर रहा है. अभी जान ला रहा है ना इसमें बोट का सूर्य नमस्कार मार रहा है मैं. अभी जिम का बोला तो मैं बोट का सूर्य नमस्कार मारने का ना मेरे को बोलता है. ए हो गया तेरा. हाँ पानी पिएगा. नहीं अभी नहीं चाहिए. रोल कैमरा रोलिंग एक्शन. कट 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 कट. अभी क्या है अभी मैं ठीक से किया. हे तुझे किडे आहेत ना अभिनयातले हे तू तुझ्याजवळ ठेवा. हे किडे अरे, असा हात नाहीये. अरे, किडा हे नाही आहे. असा असा पाहिजे असा असा. हा अरे मैं ऐसे ही किया मैं. जेवढं सांगितलं तेवढंच कर. हे बा असा असा. अरे मग तेवढंच केलं मी. नाही केलंस तू तर नीट कर नीट कर. असं असं उंगल्या करतो. ले रेडी रोल शांती यार. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. कट. एक नंबर शॉट सर क्या दिया है शॉट. अरे हेच केलं मग अशी मी 1 नंबर काय शॉट हेच करत होतो मग. हाँ ठीक है ना अच्छा हुआ दोस्त अच्छा हुआ कोई प्रॉब्लेम नहीं. ठीक है पानी पिएगा. ठीक है अच्छा हुआ. आता पुढचा सीन आहे वरून किचन मध्ये बसलाय ठीक आहे. गुलाबजामची अशी वाटी येते समोर
तो असा चमच्याने घेणार आहे आणि असं ओठाजवळ न्यायचा. Okay. एवढा शॉर्ट आहे. ठीक आहे, करते. नीट करा हा, प्लीज करते. प्लीज. चलो ते ठेव तिकडे. प्रॉपर्टी दे. हा प्रॉपर्टी. चल रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. होल्ड 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 होल्ड. गुलाबजामवर चार्ज घे. हा. गुलाबजाम चार्ज 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 अवॉइड कर अवॉइड. हा. होल्ड 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 होल्ड. हा आता हात हलवू नको रे. हात हलवू नको ना मराठी ऍक्टर. हात हलवू नको. हा 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 हळू 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 हळू. हा थोडं थोडं तोंड उघड. हा क्लोज 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 क्लोज. होल्ड 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 होल्ड. अरे यार यार. होल्ड 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 होल्ड. अरे यार अरे ये पीछे से पासिंग कौन कर रहा है रे? पासिंग पीछे से पासिंग कौन कर रहा है? पासिंग नाही, माझी जीभ होती ती पासिंग. अरे अंदर डल ना वो जी. अंदर डल ना काय को बीच में अंदर डल ना. ठीक से करना. ये क्या है? रोल कैमरा. होल्ड 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 होल्ड. हाँ वर वर घे होल्ड होल्ड वर घे. गुलाब वाटी खाने के गुलाब जाम वर घे. अच्छा हाँ होल्ड होल्ड. अरे यार ऐसी लाल टपकते हरकत कर. यार काय है लाल टपकता मैंने किधर से उठा के लेके आया? वो बजट कम था इसलिए इसको लेके आया. बजट कम है इसलिए बड़ी अच्छी वाली फिल्म गंदी जाएगी क्या? नहीं करेगा मैडम, वो करेगा. हाँ, अरे करेगा. सकाळी 7 वाजता आलोय मी. चहा पण नाही तुम्ही विचारला, नाश्ता विचारला का? ओठांशी असा गुलाबजाम लावून लाल नाही का कळणार माझी? ए खाऊ दे मला गुलाबजाम. हा, अरे अरे पागल है क्या? मग ते नको खाऊ बाबा. एक खाऊ दे ना मला. अरे 1 महिना झाला कंटिन्युटीचा गुलाबजाम आहे तो खाणार आहे. आकार बदलतो ना तू तसाच ठेवलाय माहिती. मला भूक आणि लागली, गुलाबजाम. हे बघ लंचला ना 4 डिझर्ट येतील ते खा. हा गुड गुड बॉय. मैडम इसका आधे घंटे में पैकअप हो जाएगा, इसको लंच में क्यों रुकाने का? तेरे बाप का क्या जाता है रे? मेरे को खाने दे ना लंच में. तेरे बाप का खाता है क्या मैं? हाँ हाँ सुबह 7 बजे निकले. मेरे को खाण्यावरून कधी कुणाला बोलायचं नसतं. खाने दे ना. काय तुझ्या घरी आलो का मी खायला? हाँ बाबा. मैडम मिल गया इसका शॉट, आगे जाते हम. हाँ, मिल गया शॉट. बने ये तेरा ना मुझे अच्छा लगता है अरे सच में मैडम. यार कसम से. ये बात चलो नेक्स्ट शॉट. चलो चलो पाठ कर. बरं झालं या सीन मध्ये डायलॉग आहेत. स्क्रिप्ट दे. नाही 1 मिनिट. पाठ कर म्हणजे असं वाक्य वगैरे पाठ नाही करायचं. ही अशी पाठ कर. पाठ कर. हे टी शर्ट काढ. हे काही काढ. पुढचा सीन काय माहितीये का? वरुणचं असं गाण्याचं वगैरे सीन झालेला आहे. मग तो वरुण आपला हिरोईनला किस करतो आणि कॅमेराकडे किस करू. ते झालंय. ते सगळं वरुण बरोबर करून झालंय. हा? तो फक्त वरुण यांना असा पाठ करतो कॅमेराकडे आणि असा उभा राहतो आणि मला पाठीची थरथर पाहिजे. किस केल्यावर पाठीची थरथर पडते. समजलं काय आहे शॉट? हा रेडी रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. कट यार कट. क्या है ही कुठची थरथर आहे? कुठची थरथर आहे? अरे, थरथर- तुझ्या बापानं केलेली होती अशी थरथर. अरे माझा बाप मुळात किस घेतल्यावर अशाची करणार नाही. कुठला शॉट आहे हा? किस घेतल्यावर 5-2 अक्षर थरथर करायचे. ही कुठली क्रिएटिव्हिटी मला सांगते म्हातारी बाई. क्रिएटिव्हिटी मला शिकू नको. ए, creativity. माझा शॉट मी डिझाइन केला. तू किधर से लाया है creativity? ऐसा ऐसा कौन करता है? पैसा लावला तुझ्यावर नाही कळलं ना? मैडम. जितनी औकात है उसमें रहे. अवकात मेरे हे नाही करणे का ए, कोण वगैरे आहे? काय तुझ्या बापाने असं शूटिंग केलं होतं काय? चल मी नाही करत शूटिंग तुझा. ए, चल ए, मला ए, नाही करायचं शूट. मला नाही करायचं शूट. जास्त शानपणा करायचं रे. करणार जास्त शानपणा करायचं रे. करणार शानपणा. जास्त शानपणा. करणार शानपणा. लॉयर का फोन लगा. ए, चल, बात लॉयर खत्म. का फोन लगा, चल. चल खत्म. लगा. खत्म. बात हेलो. खत्म. ए भागता गेले. क्या बात है. मस्त सुपर हिट. विचारा दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स? सई. मी याला म्हणेन घसघशीत परफॉर्मन्स. Yes, घसघशीत. दुसरा शब्द नाही आहे माझ्याकडे. अप्रतिम कॉन्सेप्ट. आणि समीर आणि प्रसाद म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून हे लिहिलंय. थँक्यू प्रसाद. यातच कळतं की 2 अतिशय तज्ज्ञ माणसं एकत्र आल्यावर काय घडू शकतं त्याचं उत्तम उदाहरण. विशाखे हे, अमेझिंग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. थँक्यू.
प्रसादा. काय बोलू मला खरंच कळत नाही, पण सम्या अजून काही महिन्यात काही दिवसात लोक फक्त तुझं बोट दिसलं तरी तेवढेच हसायला लागतील. क्या बात है यार, क्या बात है. वा. आम्ही आय एम डॅम शुअर व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि काय कमाल विशाखा, काय म्हणजे काय ट्युनिंग आहे यार तुमचं. अमेझिंग लाजवाब कमाल. वा 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 वा. मला प्रसन्न दर्शने अर्थात बाबा यांना विचारायचं आहे की ही जोडगोळ आता तुमच्या मालिकेत सुद्धा आली आहे. कसा आहे अनुभव? कुमुद म्हणून विशाखा तर आमच्याबरोबर होतीच, पण आता जसं मान्यवर जजेसनी सांगितलं की दोघांचं एकमेकांची ट्युनिंग इतकं अप्रतिम आहे, तर ते कुठेतरी मला वाटतं आता ही जोडी पुन्हा एकत्र तिकडे आल्यामुळे एक पूर्णत्व आलेलं आहे आणि बहार येते. बहार म्हणजे आता तर सुरुवात आहे. जनेभाऊ आमच्याकडे, जनेभाऊंचं आगमन झाल्यानंतर सुरुवात झालेली आहे. आता एक एक फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. बॉम्बस्फोट होणार आहे आमच्या मालिकेत लवकरच. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथमहारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आपल्या सगळ्यांचा लाडका ची सौका आता इथे एक मुलाखत घेणार आहे. बघूया आज त्यानं कोणाची मुलाखत घ्यायचं ठरवलंय. तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, अर्थात प्रथमेश आणि श्रमेश. बाप रे, इथे येईपर्यंत केवढा स्ट्रगल, पण इथं आले ना की जाम बरं वाटतं, एकदम हलकं वाटतं. कारण जे मनात आहे ते समोर बसलेलं आहे आणि जे अंगात वळवळत आहे ते सोफ्यावर बसलेले आहे. तर आता जास्त फालतुगिरी करत नाही. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेली माझी मैत्रीण रावस हिच्या सुंदरतेला साक्षी ठेवून मी मुलाखतीला सुरुवात करतो. अरे देवा, दरवाजा नाही, बेल नाही. प्रसाद सर, जो माणूस ऑलरेडी एवढा उघड्यावर पडला त्याला अजून काय उघडं करायचं आपण? तरी पण आलं तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. सर, ओ सर. जीव भांड्यात पडला की भांडी घेऊन पडला? सर आलं तरी चालेल, सर आलं तरी चालेल. हॅलो, गाणं म्हणजे सूर, गाणं म्हणजे सूर, हरकतीचा पूर. गाणं म्हणजे सूर, हरकतीचा पूर, डोळ्यामध्ये पाणी, मनात दाटला ऊर. सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा, सुरांच्या मैफिलीचा मी आहे राजा. बंद कर, गल्लीतलं म्युझिक बंद करा, आपल्या जगामध्ये गाजा वाजा. बहुत हाड है भाई, बहुत हाड है भाई. सर, हैं? गरिबांचा प्रसादोक. काय बोलला? सर क्या बात आहे सर. आवडलं गाणं आवडलं. हो सर, आत्ताच मी सुरांना पिवळं रेशन कार्ड घेऊन जाताना बघितलं सर. ही माझी गाण्याची युनिक स्टाईल होती. पण हे अशी कशी स्टाईल सर, कुकर हातात घेऊन सर? ते काय, मी गॅलरीमध्ये गाणं गात उभा होतो, हा. कोणीतरी फेकून मारलाय. अरे बापरे. तुला सांगतो, लग्नापेक्षा जास्त भांडी मला गॅलरीत मिळाली. ठीक आहे, तुझं नाव? सर माझं नाव सांगायचं राहिलं सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. अच्छा, म्हणजे सर सावकाश, भात शिजला असता आता. बस सर. कुकरचं काय करू? सर ठेवा, जेवढे पंच येणार होते ते मारले आपण कुकरवरचे, बाजूला ठेवले तरी चालेल सर. तू ती सौका हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. तू लोकांची घेतोस? नाही, लोक मला देतात. लोक
बरोबर लगेच. हा. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय? माझं नाव पंडित अरेरे. अरुण रेहान रेगे. पंडित अरेरे. बापरे. म्हणजे काही लोकांच्या नावात टॅलेंट दिसतं, काही लोकांच्या नावात ग्लॅमर दिसतं. तुमच्या नावात मला आई वडिलांचा पश्चाताप का दिसतोय सर? पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. आय एम सो सॉरी सर. तुमच्या काही फिलिंग्स आउट झाल्या का? आपण लगेच पुढे जाऊया सर. तुम्ही गायक आहात सर. हा? तर तुमच्या मते गाणं म्हणजे काय? गाणं म्हणजे मंत्रमुग्धता. ओ गाणं म्हणजे शब्दांची मशागत ज्याच्यावर आपण सुरांची पेरणी करतो. हो हो. पण सर तुम्ही जेव्हा शेती करायला जाता तेव्हा लोक तुमच्यावर नांगर फिरवतात त्याचं काय? पण मला कळलंच नाही सर की ही सगळी दुर्दैवी घटना घडत होती त्यावेळी तुमचे शिष्य काय करत होते सर? जनरल मी जास्त शिष्य करत नाही. माझा एकच शिष्य होता. कोण सर? पण त्याचा मला राग आहे. काय सर? तो 4 चौकात सांगत नाही की तो माझा शिष्य आहे. खरं आहे सर. पण तो कोण शिष्य आहे सर? हा काय समोर बसलाय? कोण? कार्तिक. सर तो अतिशय चांगला आणि हँडसम पोरगा आहे सर. पण त्याचा सगळेच फायदा घेतात. नुकताच कोणतरी पवन नावाचा नरदम त्याला फसवतोय सर. हा बघा उजव्या बाजूला हा बसलाय. तोच तो सर. पण मला माहित नाही. ते मला माहित नाही. मी त्याला 4 चौकात जाब विचारणार आहे. मी काय म्हणतो विचारा सर. हा. विचारा. त्याची बायको बॉक्सर आहे. जाबाचं राहू द्या आपण मुलाखतीचं बोलू. तेच मी म्हणतो सर. तब्येतीला हानिकारक गोष्टी करायच्याच कशाला आपण? बरोबर. सर आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. हा. पुढचा प्रश्न असा म्हणजे तुमच्या गायन कौशल्यावर फिदा होऊन हा. सरकारने 2 पुरस्कार जाहीर केले तुमच्यासाठी. येस. एक म्हणजे संगीत अभद्र आणि दुसरा म्हणजे संगीत दळभद्र. हा म्हणजे हे तुरे सरकार माझ्या शिरपेचात खवलेच आहेत. खरं ते. मी वेगवेगळे प्रकार इन्व्हेंट केलेत. काय? मी आत्ताच एक नवीन वाद्य काढले. बघायचंय तुला? त्या वाद्यामधून ना आपण कुठल्याही गाण्याचे सूर लीलया काढू शकतो. किती प्रचंड भयानक आहे सर ऐकायला. पण तुम्ही म्हणताय मग आमच्या डोळ्यांच्या पडद्यानं जळमट लागू देत सर. तुम्ही काय ते दाखवा सर. मी तुला दाखवतो. दाखवा सर. हा, हे बघ. त्याला म्हणतात वेगळं वाद्य. त्या वाद्याचं नाव आहे. हे काय सर भविष्य गुंडाळचं आपलं? 3 एपिसोड नंतर गुंडाळणारच आहे. हे बघ. याला बोलतात सुरळी वाद्य. हा याच्यातून कुठल्याही गाण्याचे सूर आपण काढू शकतो. तुम्ही काढणार आहात? हा. ओके तुम्हाला माहिती आहे ना हे? हो मला माहिती. हा, मग ठीक आहे. तर आधी हे सुरात आहे का बघतो. ओके सर. आता गाणं नैनो में सपना. हा. याचे सूर. नैनो में सपना सजना में सपना सजना पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया कि सजनी पे. सगळे शांत आहेत म्हणजे तल्लीन झालेले दिसत आहेत. मला बहुतेक स्टँडिंग ओवेशन मिळणार आहे. हो खरं आहे स्टँडिंग ओवेशन मिळेल कारण चप्पल काढायला उठावंच लागतं माणसांना. खरं आहे सर. सुरांचा एवढा 4 चौघात निर्गुण खून कुणी केला नसेल सर. तुम्हाला कळतंय का? अरे हे सुरळी वाद्य नवीन इन्व्हेन्शन आहे. सर तुम्ही हे करता म्हणूनच ती म्हण रुजू झाले समाजात. कुठली? सुरळी करून टाका. ह्या वाद्यासाठी मला सरकारने पुरस्कार दिलाय. कुठला सर? संगीत सुरळी पुरस्कार. फक्त पुरस्कार सरकारने हातात दिला नाही. मग पुढचं ऐकूनच घेत नाही कोण. म्हणजे सरकारने पुरस्काराची सुरळी केली आणि हा? पोस्टाने घरी पाठवला. हा खरंय सर. पण सर तुमचं चुकतंच आहे सर. घेतला तांब्याने बसला पंक्तीला असं होतंय सर. थोडं लक्ष द्या सर. काही कुठेही करतात त्यामुळे हा गोंधळ होतोय सर. थांबवा जरा स्वतःला. गायक कसे असतात? तानसेनकडे बघा. तो जेव्हा गायचा ना ते सृष्टी जिवंत व्हायची. हरणं हरणं त्याचं गाणं ऐकायला. मला सांगतोय. तुम्हाला सांगतोय. माझ्यात पण एक तानसेन आहे. तो घुसमटला असेल त्याला बाहेर काढा. मी जेव्हा गातो ना तेव्हा मोर नाचतो. मोर. खरा हो. बघायला आवडेल सर. मग ऐक त्याला एक विशेष बैठक लागते. सर असा सूर बसू दे नको म्हणजे झालं. ठीक आहे ऐक. सूर नको देऊ.
ये रे मयूर मयूर ये रे मयूर मयूर ये रे मयूर मयूर ये रे मयूर मयूर ये मयूर मयूर नाच रे मयूर 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 नाच रे मयूर नाच रे मयूर 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 ये रे मयूर मयूर नाच रे मयूर थया थया मयूर नाच रे मयूर थया थया मयूर नाच रे मयूर कोण गाणं म्हणतंय रे? थया मयूर नाच रे मयूर गाणं कोण म्हणते? मी थया थया मयूर नाच जरा वाईट सावलीला बसावं म्हटलं की लगेच गाणं म्हणून मला बोलून घेते. एकतर पावसाचा पत्ता नाही इथं. आणि उगाच गाणं म्हणून मला इथं बोलवतोस तू. गाणं म्हटलं की नाही माझ्या एवढं वाईट कोण नाही हा? मला बोलवते मला तुझं काय रे? माझ्या सर मी यांच्या घरात मोलकरी नाही सर मी परत अजिबात गाणं म्हणायचं नाही. सर या म्हणजे पेटी उचलू शकता ना बसा सर आजपर्यंत मी पिसारा फुलवून नाचणारा मोर बघितला होता पण पिसळून तुडवणारा मोर तुमच्यामुळे पाहिला सर. मी पण विसरलोच. हा हास्यजत्रेच्या मंचावर मोर रोहित चव्हाण करतो. पावसाचं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं इकडे. असं पण तुला कळलं हा. ना मी गायल्यावर मोर येतो. खरं येतो असं तसं नाही बेकार येतो सर. असंच आहे माझी गायकी. हा. म्हणजे मी राणीच्या बागेत जाऊन पहाटे पहाटे रियाज करतो. अच्छा तो पेंग्विन तुमच्यामुळे मेला. तसं नाही हवं. तू मला मुलाखत घ्यायला आलेस तर आदराने मुलाखत घे. तुम्ही सप्त सुरांचे धनी आहात मग स्वतःची सप्तपदी ऐकताना तुम्ही नेमकं काय वेगळं केलं? मी मुळात स्वावलंबी आहे ना म्हणून मी माझ्या लग्नात मंगलाष्टका स्वतःच बोललो. हेच तुम्ही काय केलं सर? म्हणजे? ती जी काय तुम्ही सप्तसुरांची उधळण केलीत ना हा? त्याच्यामुळे तुमची होणारी बायकोने भटजीबरोबर लग्न केलं सर. कळलं? आणि हे बघून तुमच्या मामाने चाकूवरचा लिंबू काढून स्वतः भुसकून घेतला. बरं हा दोघांचा झालेला प्रकार बघून तिचा तो नवरीचा बाप होमकुंडात सती गेला. बरं एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत. शेवटी मंडपातले 4 बांबू स्वतंत्रपणे तुमच्याकडे यायला लागले. तेव्हा मला कळलं माझ्या सुरांचे बांबू लागले. आणि मग तेव्हाच मी ठरवलं 4 चौघात आपले सूर लावायचे नाहीत. पण मी तेव्हा या कलेला माझी अर्धांगिनी मानलं. सर मी काय म्हणतो अर्धांगिनी मानलेत की नाही तुम्ही हा. मग दर दिवशी सुरांच्या नरडीचा घोट घेऊ नका नाही तर ती कला लवकर विधवा होईल सर. कळलं तुम्हाला? मी काय म्हणतो आपण आता खूप पाप केलेत हा. ती मी लिहून पण घेतलेत. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय सर. हा. ओके तर ॲज अ फॅन झोमलं काय सर? ॲज अ फॅन मी तुम्हाला शेवटची रिक्वेस्ट करू इच्छितो सर हा? की नरड्यामध्ये एक शेवटचा सूर उरला असेल तर आमच्या कानाचे पडदे करपवा. मी तुझ्यावर एक रॅप करतो वास्तववादी. चालेल? सर तुमच्या अंगाची गॅरंटी संपली पण मस्ती जात नाही सर तुमची. बोला. आता मी रॅप करतोच. हा करा. हं? ऐका. अंगात त्याच्या मस्ती जुजबीला नकार. अंगात त्याच्या मस्ती जुजबीला नकार. नियतीचा खेळ पहा चष्मे फुटले 4-4. सर हा कसला मीटर आहे? अरे रॅपचं मीटर असंच असतं.
रॅपचं मीटर असंच असतं चिटर. रॅपचं मीटर असंच असतं चिटर. ITIच्या कोर्समध्ये 2च कोर्स, मेकॅनिकल आणि फिटर. सर मी निघतोय, हे बरोबर नाही सर. अरे अजून एक सुचलं, ही सुरुवात आहे, थांब ना. सर हा मला कारकिर्दीचा शेवट वाटतोय, तुमच्या पण आणि माझ्या सुद्धा. अरे, ऐकून मी तर घे जातो ना. सर, मला माफ अरे, करा सर, मी जातो, सर. क्या बात आहे! दर्दी हास्यरसिक, काय म्हणाल सई? खूप मजा आली. तुझे कॉस्ट्युम्स आज खूप छान झालेत. मी कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं तहे दिलचे अभिनंदन करते. आणि आज सूर गवसला आणि पुढचं सगळंच गवसत गेलं असं मला वाटलं. आणि मला तरी आज मी खूप मनापासून खुश आहे. आणि मी इथून पुढे तुला जुजबी नसून 2000 रुपये देणार आहे, जे तुला कंपल्सरी घ्यायचेत. एनिवे, पण मजा आली. आय वॉज वेटिंग फॉर दिस मोमेंट. थँक गॉड तुम्ही परत आलात. धन्यवाद. प्रसादा, लाजवाब परफॉर्मन्स होता आजचा, लाजवाब. म्हणजे बोलण्यासारखं काही नाही त्याच्यात, फक्त मी उभं राहून टाळ्या वाजवू शकतो. क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. मंडळी, असं म्हणतात की उन्हाळ्यात नीरा तब्येतीसाठी चांगली असते, पण कोणाच्या? पिणाऱ्याच्या की विकणाऱ्याच्या? तुम्हीच बघा. ऐका ना दादा, एक ग्लास निरा द्या. हा, असं कसं आहे? मस्त आहे हो. नाही असणारच, माणसं निरज मस्तच असतं वाचाऱ्या. दर्शन साहेबांना विचार, ते कायम इकडे येतात निरा प्यायला. अच्छा, अच्छा. अरे तेच नाही येत, ते आपल्या सुनेला पण घेऊन येतात. अच्छा अच्छा. ऍक्च्युली दर्शन साहेब जे आहेत ना, स्किट मधलं बोला, स्किट मधलं आता. बरं वाटलं. आशामध्ये एवढं गरम झालं ना, का ऊन तापलं माहिती आहे. अरे ज्याला कबर उन्हाला म्हणजे जाम असणारच तर बरं. है ना? थँक्यू. चला हा? येतो. पैसे कसले पैसे? तुझ्या बापाने माझ्या बापाकर तुझ्या आईच्या बालकपणासाठी काही पैसे उधार घेतले होते ते दे. अच्छा हो, मला काय आठवत नाही आता. वसाऱ्या गटा गटा इथे प्यालच ना निरा, त्याचं पैसे दे. मला 10 रुपये दे मोकलं चल. एकावर पूज्य 10 रुपये दे न मोकलं चल. ऍक्च्युली मॅडम पैसे नाही तो. सॉरी, मी नंतर देऊ पैसे. नंतर नाही, नंतरला अंतर. इकडं पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही करून. आणि मी पळून गेलो तर? मग तुला काय वाटतं, पुढचं 8 मिनिट माझ्याकडे एकट्यानं स्किट होईल? नाही, मी थांबतो. 10 रुपये माफ केले जा. नाही नाही नाही, मी नाही कोणाचे पैसे ठेवत. मी पैसे देणार. एक काम करा, हे घड्याळ बघा. हे घड्याळ. घड्याळचं काय? हे माझं फार मोलाचं घड्याळ आहे, तुम्ही ठेवा. मग? जरा तुम्ही ठेवा. 2010 रुपये किंमत आहे याची. एक काम करा, 10 रुपये निराचे कट करा आणि वरचे 2000 मला द्या. ये परफेक्ट बोललंस हा? एकदम करेक्ट बोलस वसाऱ्या. 2000 मला. हे 2000 रुपये घे. Thank you. आणि हे बघ, हा. हे आता घड्याळ माणसाचं आहे हो, हो, हो. ना. ऍक्च्युली मला हे घड्याळ घ्यायचंच होतं. हा, पैसे मिळाले ना तुम्हाला? बोलून तुला पैसे मिळाल्याशिवाय तुला सोडणार नाही म्हणून. हा, हा. आता ह्या आनंदात एक निरा पाजा ना मला. हा, वाचतो ना रे वसाऱ्या. थँक्यू. काय बरं वाटतो. थँक्यू. हे घ्या पैसे घ्या. हे काय निराचे पैसे घ्या. 10 रुपये घ्या आणि 1990 रुपये मला परत द्या. तू वसारे 10 रुपयासाठी आता 1990 रुपये कुठून आणू मी? नाही नाही घ्या ना. फिरी देऊन टाकलं तुला निरा. नाही फ्री बी नाही, मी कोणाचं फुकट खात नाही. तुम्ही घ्या मला. अरे पण कुठून आणू? अरे सुट्ट्या नाही तर माझ्याकडे कुठून आणू मी सुट्टे? शी. तुम्ही ही घड्याळ घेतलं ना हा. माझ्याकडून, म्हणजे 2010 रुपये किंमत होती बरोबर. हो. आता ते तुम्हाला दिलं सेकंड हँड झालं ना, हा. म्हणजे अर्धी किंमत झाली त्याच्यात. बरोबर. म्हणजे 1005 रुपये. हा. तुम्ही एक काम करा, त्यातले 10 रुपये निराचे कट करा हा. आणि 995 आणि हे घड्याळ मला परत द्या. बरं हे घड्याळ घे. ऍक्च्युली 995 रुपये माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. हा. मी 500 तुम्हाला 1000 रुपये देतो. हा. तुम्ही 5 रुपये द्या. मी कुठून देऊ? मी सगळे पैसे दिले ना तुम्हाला.
माझे 5 रुपये लॉस होईल बा सर या 5 रुपये दे म्हणा. मला विचार करायला जर थोडं निराद आहे ना मला. हा, थँक्यू. निरा कसा आहे? 10 रुपये. म्हणजे मी अर्धा प्यालो ना. हा. ते 5 रुपयाचा प्यालो मी. हा. आता 5 रुपयाचं उरलंय हा. ना. तुम्ही पण हिशोब क्लिअर करून टाका जरा. क्लिअर करून टाका. म्हणजे 5 रुपये आपण फिटच है ना. काय बात आहे. थँक्यू झाला. कवरे टेन्शन घाललं. हा, तेच ना. अरे झालं म्हणून आता हे आता सुटतंय का नाही. अरे जाम सुचत रे तुला ये रे. जाम भारी माणूस आहेस तू. थँक्यू बाला थँक्यू. बरं वाटलं ना. एकदम बरं वाटलं. ह्या आनंदात एक निरा द्या ना मला. देऊ. हा द्या ना. मस्त निरा आहे. थँक्यू. अरे का बरं वाटतं. थँक्यू. हा. चला येतो. ए काय आलं? कुठे चाललो मी. पैसे कोण देणार निराचे. अरे तुम्ही फ्री दिली तर मला आता. कधी बोललो. अरे मी बोललो बा सर मी तुला फेरी देतो म्हणून. झालं मागाशी तुला देतो नाही नाही म्हणजे का नाही मला फुकट नाही पाहिजे मला पैसे देणार आहे. आणि आता काय हे पैसे करा. काय तुम्ही गरीबाला गंडवता. दे पैसे. हे का हे 1000 रुपये घ्या. हा. आणि ते 10 रुपये कट करा आणि वरचे सुट्टे पैसे मला द्या. सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे. अरे तर मी किती ऍडजस्ट करू सुट्टे पैसे मी काय करू. एक काम करा हे घड्याळ घ्या. हे घड्याळ घ्या. एक मिनिट. घड्याळ घ्या. हा याचे 10 रुपये कट करा आणि बाकीचे पैसे मला परत द्या. बरं, सुट्टे कुठे आहेत पैसे माझ्याकडे. आता मी काय करू घड्याळ दिलं ना. अच्छा हा एक मिनिट. हा 500 रुपये आहेत माझ्याकडे सुट्टे. 500 कसं काय. तुमच्याकडे हे घडायला होतं. हा फर्स्ट हँड. हा तुम्ही माझ्याकडे दिलं. हा. सेकंड हँड. हा. हे मी तुम्हाला परत देणार. हा. थर्ड हँड. हे थर्ड नाही आता. असं थर्ड हँड म्हणजे काय नसतं. अहो अँटिक झाला जाते. काय बोलतो? अँटिक पीस म्हणजे अँटिक पीसची किंमत खूप जास्त असते. काय बोलतो. आता ह्या घड्याळची किंमत 1005 रुपये नाही राहिली. 5 पट वाढली. म्हणजे 1005 मल्टिपल 5 5025 रुपये किंमत झाली याची. झाला आवरी लगेच म्हणजे वारलं. अरे म्हणजे काय तुम्ही अजून काही दिवस ठेवा नंतर विका. इतके पैसे येतील ना तुम्ही स्वतःच दुकान का अख्खा मॉल काढायला शपथ. करोडपती व्हाल तुम्ही. हे माझं माल होणार. अरे म्हणजे काय या मॉल मध्ये मी ते हे निरा विक्री केंद्र विकू शकतो तिकडे. दळवदरी झाला. नाही बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठे तुमचा मॉल तुम्ही कुठे विकू शकता हो. एक मला निराद आहे ना अजून. बरं बरं. थँक्यू. ह्याचे पण 10 रुपये कट करा. हा. आणि 5005 रुपये द्या मला. 5,000. 5015 होते ना माझे कट झाले. हा. आता ह्याचे 10 रुपये कट 5005. हे घ्या. हा. पण 5 रुपये नाही माझ्याकडे सुट्ट. हा. तुला ते ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही. असं कसं ऍडजस्ट करा. नाही येडा समजला मला तुम्ही. मग तुम्ही ऍडजस्ट केलं माझी अर्धी निरा प्यायला तुम्ही 5 रुपयासाठी. मग ठीक आहे ना मी तुम्हाला अर्धी निरा देतो तुम्ही प्या. नाही 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 माझं पोट भरले मला 5 रुपये द्या तुम्ही. मगापासून ढोस निरा तेव्हा नाही तुझं पोट भरला. नाही नाही मला नको माझं पोट भरलं मला 5 रुपये द्या तुम्ही. मग कुठून देऊ मी सुट्टे नाही नाही मला 5 रुपये पाहिजेत बस. अरे नाहीत माझ्याकडे सुट्टे पैसे. मग माझं घड्याळ द्या परत मला. नाही चाल. अरे करोडो रुपयाचं घर अँटिक पीस आहे मी कसं देऊ तुला. आता अँटिक नाही राहिलं ते. अँटिक मगाशी होतं. आता अँटिक जास्त जुनं झालं की नाही की भांगार होऊन जातं ते. हा 5 रुपये किंमत आहे जास्तीत जास्त त्याची. फक्त 5 रुपये काय येणारच नाही तो बघा. काय बोलतो. हा. म्हणजे ते आता माल नाही होणार माझा. मॉल बिल काय नाही. ते करोडो रुपये गेले. अहो गेले पैसे तुमचे. तर ऍक्च्युली 5 रुपये भाव आहे तोपर्यंत द्या. मला नको आहे. हा. आता तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी घेतो बाकी काय नाही. थँक्यू. ते झालं तुम्ही आहे म्हणून ऍक्च्युली नाही, थँक्यू. नाही. ऍक्च्युली तुमचं उपकार कसं. नाही, उपकार काय बोलतोय तुम्ही. अरे, नाही, नाही, उपकार नाही माझे कर्तव्य आहे. तुमच्यासारखं नाही उपकार माणूस- शब्द मागे घ्या. Actually- तुम्ही उपकार शब्द मागे घ्या. अरे नाही यार, नाही तुम्ही उपकार एवढं शब्द मागे मागे- उपकार शब्द मागे घ्या तुम्ही. बरं ठीक आहे उपकार मागे घेतलं तुम्ही एवढं केलं उपकार काय तुम्हाला वाटतं काहीतरी करावं अरे, माझ्यासाठी. म्हणजे एक काय? निराद आहे ना मला थँक्यू. बरं वाटलं. हा. आई शपथ. थँक्यू. हा थँक्यू. मस्त मस्त अरे मस्त thank you. निरा. हा. चला तुम्ही. थँक्यू. जास्तला नाही म्हणजे खरं सांगतो तुम्हाला आजली देव माणसं कुठे भेटत नाही हो. म्हणजे काय धंदा मस्त झालाय आपला आहे का नाही. एक मिनिट म्हणजे यो सगळ्या निरा यो पिऊन गेला नाही याचे ते सगळे पैसे घेऊन गेला नाही जास्त गाड्याला पण घेऊन गेला.